तर एक दिवस आला म्हणला, सावरे आपल्याला चहा प्यायचा आहे. चहा मम्मीला सांगतो नाही म्हणला, लांब प्यायचा आहे. पोरींना तुम्ही हे नाही करू शकत आयुष्यात कधी. तुम्ही एवढा आयडिया पण नाही करू शकत पोरींना. तुम्हाला मी खरंच मानतो, तुम्ही एवढ्या आयडिया नाही, तीच बरं आहे म्हणून तर पृथ्वी सरळ चालली आहे. हे चहा प्याला मला 35 किलोमीटर लांब घेऊन गेलाय. म्हणतो 1 नंबर चहा मिळतोय, साई टाकतात, बासुंदीचा चहा आहे. अरे म्हणलं आईला सांगतो की नाही म्हणलं, तिकडच चहा 1 नंबर, नदीच्या कडेला बसून चहा प्यायचा आहे, तिथं धरण बी आहे म्हणला. आम्ही तिथे चहा प्यायला गेलो. आम्ही 8 जणांचा ग्रुप आहे, त्यातले 2 जण आमचं पण्यान मी ठरले की चहा प्यायला जायचं. जाताना त्या 8 जणांनी आम्हाला म्हणते, अरे येड आहे का, चहा 10 रुपयाला, पेट्रोल 80 रुपयाचं, तुम्ही येड आहे कर जरा. पाण्या म्हणला शौक बडी चीज आहे. अरे आम्ही दोघं तिथं गेलो नदीला, ती दुकान बंद. पण असं करते सौर्या, ती बहुतेक 5ला केळ्या म्हणलं 5 वाजून गेलं की. मग आम्ही वरती गेलो आणि टेकडीवर थोडा वेळ बसलो. च्विंगम खाल्लंय आम्ही, परत घेतलं, माघारलं, टाकलं. आता आम्ही मित्रांपुढे गेलो. आम्हाला कळलं आमची सपय अप्रू काढणार ती की एवढ्या लांब गेला आणि चहा पाजला. मला कळलं सौरभ जरा खोटं बोलायला लागेल आज आपल्याला आपली अब्रू वाचवायला. मला पत्या म्हणला, काय मग आला का नाही चहा पिऊन. अरे चहा होय म्हणलं, 3 कप पिलोय, 3 कप. आणि सगळ्यात भारी चहा कुठला लागला माहिती का, टेकडीवर गेलो, तिथून जो व्ह्यू होता ना असा नेकलेस सारखा. पाण्या म्हणतोय अर्धाच का सांगतोय, सगळं सांग की. ऐका आता हे काय करते, ह्याच्या आईला म्हणलं आता हे काय सांगते. वाघ दिसला सांग की. मी बी तचाकलो थोडा, पण मित्र खोटा बोलतोय तेव्हा पुरुष जो खरा मर्द आहे तो त्याला अडवत, तो त्याला वाटतो त्यात. मी म्हणलं पाण्या तुला चट्ट कळत नाहीत का रे, बिबट्या होता. रिअलिस्टिक बी वाटलं पाहिजे ना की वाघ इकडं कुठं. आणि त्या 8 जणांना बी माहितीये, त्या 8 जणांना बी माहितीये की हे खोटं बोलत्यात. त्या 8 जण मग पुढं काय झालं, अयो मग खरंच होय.